मंडळ नमस्कार. आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे योग साधना, तणावमुक्तीतून आरोग्याकडे. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ कार्यक्रमात आमंत्रित आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेऊया. आपल्याकडे आमंत्रित केलं आहे डॉक्टर मेजर वैभव चंदनखेडे यांना आणि योगाचार्य महेश धांडेकर यांना. दोघांविषयी जाणून घेऊया. मेजर वैभव चंदनखेडे जे नागपूरच्या इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मेयो इथं असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर त्यांनी भारतीय सेनेमध्ये सुद्धा सेवा दिली आहेत. खरंच हे खूप मोलाचं योगदान आहे. डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि सोबतच योगाचार्य महेश धांडेकर देखील आजच्या कार्यक्रमात उपस्थित आहे. यांचंही स्वागत करूया. नमस्कार. कार्यक्रमाचा विषयच आहे की योग साधना आणि तणावमुक्तीतून आरोग्याकडे. खरं तर योग हा आपल्या शरीरालाच स्वस्थ ठेवत नाही तर आपलं मानसिक स्वास्थ्य देखील जपतं. आज प्रत्येकाची पसंती ही योगाला आहे आणि भारत सरकारने देखील याचं महत्त्व जाणून त्यासाठी अनेक उपक्रम देखील राबवले आहेत. योग साधनेविषयी जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमात. उत्सुकता नक्कीच ताणली गेलेली आहे. सगळ्यात पहिला प्रश्न विचारूया वैभव सरांना. डॉक्टर, आयुर्वेद शास्त्रामध्ये म्हटलं आहे की वात पित्त कफ ह्या तीन नाड्या जर का संतुलित असतील तर आपलं आरोग्य पण संतुलित राहतं. तर वैद्यक शास्त्रानुसार याला कसं काय महत्त्व आहे? WHO ज्या प्रकारे सांगितलं की फिजिकल हेल्थ आपण केव्हा म्हणू, जेव्हा की आपल्या शरीरमध्ये कुठलाही रोग नाही आहे, कुठलाही आजार नाही आहे, सोबतच आपल्याला फिटनेस आहे आपल्या शरीरामध्ये. ती स्केलेटोमसल फिटनेस असो की आपल्या ऑर्गनशी रिलेटेड फिटनेस असो, त्याच्या फंक्शनशी रिलेटेड असो. तर फिजिकल फिटनेस अचीव करण्यासाठी आपण एक बॅलन्स डाएट घेऊ शकतो. त्याच्यानंतर वॅक्सिन्स वेळोवेळी घेऊ शकतो आणि आपली लाईफस्टाईल ती हेल्दी असेल, त्याच्यामध्ये एक्सरसाइजेस, चांगलं जेवण, चांगलं न्यूट्रिएंट्स याला आपण आपल्या दैनंदिनमध्ये इन्क्लूड करू शकतो. सेकंडली मेंटल हेल्थ जे आपण म्हणतो, मेंटल हेल्थ ही आपल्या बॉडीशी रिलेटेड असते. म्हणजे एक आपण प्रॉवर्ब सगळ्यांनीच ऐकलेला आहे की साऊंड माइंड लाईज इन द साऊंड सोल. त्याच प्रकारे आपण हे पण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर मेंटली आणि सोशली आपला हा इफेक्ट आपल्या बॉडीवर होत असतो. तर याला घालवण्याकरता आपण योग साधनेचा पुरेपूर उपयोग घेऊ शकतो. अगेन प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण योगला आपल्या रुटीनमध्ये राबवू शकतो. नक्कीच खूप छान सांगितलं आपण. शरीर आणि मन हे रिलेटेड आहे. आपण योग साधनेद्वारे शारीरिक संतुलन कसं साधलं जाऊ शकतं आणि आरोग्य कसं राखू शकतं हे महेश सरांना विचारू इच्छिते. आता भारतामध्ये योगशास्त्राबद्दल किंवा योग साधनेबद्दल जेव्हा जेव्हा बोललं जातं तेव्हा महर्षी पतंजलींच्या योगशास्त्राचा उल्लेख केला जातो. आणि महर्षी पतंजलींनी त्यांच्या अष्टांग योगामध्ये जी वेगवेगळी सूत्र सांगितलेली आहेत त्यात शारीरिक स्वास्थ्य किंवा शारीरिक संरचनेची निगा राखण्याकरता वेगळी शारीरिक आसनं सांगितलेली आहेत, व्यायाम सांगितलेले आहेत. ते शरीररचनेनुसार, शरीराच्या व्यायाम करण्याच्या क्षमतेनुसार वेळोवेळी केली गेली पाहिजेत आणि त्याकरता ते विशिष्ट मार्गदर्शनाखाली केले गेलेले पाहिजे. कुठल्याही व्यक्तिगत साधने म्हणजे व्यक्तिगत इच्छेनुसार आपण आपल्या क्षमतेबाहेर जर व्यायाम करायला घेतलेत तर त्याच्यामुळे शरीराला अपाय होऊ शकतो. त्यामुळे जसं योगसाधनेमुळे शारीरिक लाभ होऊ शकतो तसा शारीरिक लाभाच्या
शिवाय आपली संपूर्ण बौद्धिक क्षमता, संपूर्ण मानसिक स्वास्थ्य साध्य करण्यासाठी योगाचा जो एक अभिन्न अंग आहे, ज्याला ध्यानसाधना असं म्हणतात, त्याचा फार दूरगामी आणि फार चांगला परिणाम आपल्या बौद्धिक क्षमतेवर, आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होऊ शकतो. एव्हाना मी हे म्हणेन की जी व्यक्ती शारीरिक व्यायामासह ध्यानसाधनेचा सुद्धा व्यासंग धरते किंवा ध्यानसाधना नियमित करते, त्याला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होतं. तर योग साधना नियमित केल्यामुळे, पर्यायाने ध्यानसाधना नियमित केल्यामुळे, ध्यानामुळे जे आपल्या बौद्धिक क्षमतेचा जो उच्चतम पूर्णांक तुम्हाला गाठता येईल किंवा मानसिक स्वास्थ्याचा जो उच्चतम स्थिती तुम्हाला गाठता येईल, त्यामुळे एक परिपूर्ण व्यक्तिमत्वाचा आनंद व्यक्तीला घेता येतो. तर म्हणून योग साधनेचा स्वस्थ जीवनशैलीशी फार जवळचा संबंध आहे आणि नियमित योग साधना करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या संपूर्ण स्वास्थ्याचा पूर्ण लाभ आणि आनंद घेता येतो. नक्कीच. आपण म्हणतो की मन हे शरीराशी जोडलं गेलंय. येस, तसं तर ते भिन्न नाहीच, ते एकच आहे, पण आपण जो विचार करतो तसं आपण होतो असं म्हटलं जातं. खरं तर आपण शारीरिक स्वास्थ्य हे व्यायाम किंवा जिम यांनी साध्य करू शकतो, पण बौद्धिक किंवा मानसिक स्वास्थ्य हे कसं साधलं जाऊ शकतं? हां, फार छान प्रश्न आपण विचारलात. योगातला या प्रश्नाचं उत्तर देताना मी मुख्यतः योग या प्रकारातलं ध्यान ज्याच्याबद्दल आपण बोललो त्याचा जास्ती संदर्भ घेऊन या प्रश्नाचं उत्तर देईल. की मानसिक स्वास्थ्यासाठी तुम्ही जरी खाऊन पिऊन धडधाकट असलात तरीही तुम्ही कुठल्या दिवसभरात तुम्ही कुठल्या परिस्थितींना तोंड देताय, तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमच्या काय परिस्थिती आहेत, कुटुंबात काय परिस्थिती आहे आणि त्या सगळ्या परिस्थितींना तुम्ही कशा प्रकारे हाताळता, त्या परिस्थितींना तुम्ही कशा प्रकारे उत्तर देतात, त्या परिस्थितींना कशा प्रकारे तोंड देता, या सगळ्या गोष्टींवरनं डिपेंड करतं की तुमची मानसिक स्थिती कशी आहे. आता समजा विशिष्ट परिस्थितीमध्ये मी छोट्या छोट्या प्रश्नांना तोंड देत असताना जर का त्या परिस्थितींचा बाऊ करून बसलो तर निश्चित माझ्यासमोर असलेल्या वास्तव वेगळं असेल आणि मी काहीतरी अपेक्षा करून बसलोय ते घडलं नाही, मग यातून ताणतणाव निर्माण होतो. अशा ताणतणावाच्या परिस्थितीमध्ये योग साधना करणारा व्यक्ती हा कायम आपल्या एका संतुलित स्थितीचा आनंद घेत असतो. जर आपण नियमित ध्यान करतोय याचा अर्थ समोर येणाऱ्या परिस्थितीला कसं उत्तर द्यायचं, दॅट इज रिस्पॉन्स ॲबिलिटी. तर ही रिस्पॉन्स ॲबिलिटी तुमच्यामध्ये वृद्धिंगत होत जाते. योग साधनेचे जसं जसं तुम्ही त्याचा व्यासंग धरता, जसं ते तुम्ही करता, तर ही क्षमता तुमच्या आतमध्ये डेव्हलप व्हायला लागते की समोर येणाऱ्या परिस्थितीला आपण कितपत रिस्पॉन्स द्यायचा, कितपत त्याला प्रतिक्रिया त्यावर व्यक्त करायची. म्हणजे अगदी असं की 25 पैशाचं नुकसान झालेलं असेल आणि आपण त्याला रुपयाचा जर का टाहो फोडत बसलो तर निश्चित त्याला मानसिक स्वास्थ्य असलेली व्यक्ती म्हणता येणार नाही. पण ध्यानसाधना करणाऱ्या व्यक्तीला त्याला कुठल्या परिस्थितीत कशी प्रतिक्रिया द्यायची आहे याचा एक सूक्ष्म आणि एक अत्यंत चांगला विवेक त्यात डेव्हलप झालेला असतो आणि म्हणून मानसिक स्वास्थ्य गाठणं हे योग साधनेमधून किंवा ध्यान साधनेमधून सहज शक्य आहे असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, निर्णय क्षमता आणि त्यावरती काय उपाययोजना करणं हे स्वास्थ्यासोबत आपण गेन करू शकतो असं पण आपण म्हणू शकता. योग साधना आपण सांगत आहात, तणाव मुक्ती पण आज आपण बघतो की या धकाधकीच्या जीवनामध्ये अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत कुठला ना कुठला तणाव हा सतत त्या व्यक्तीला ग्रासलेला असतो. खरं तर या तणावमुक्तीसाठी योगाचा किंवा ध्यानाचा फायदा कसा होऊ शकतो? हा, आपण हे थोडं टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. मला तणाव येतो म्हणजे नेमकं काय होतं तर समजा मी एक लहान मूल आहे घरातलं, मी शाळेत जाणारं मूल आहे, तर माझ्या शाळेची परिस्थिती, मला शिकवणारे शिक्षक, या सगळ्या गोष्टींमध्ये एखाद्या लहान मुलाला तणाव येतो म्हणजे काय येतो तर त्याला त्या परिस्थितीला धरून तो काहीतरी आपल्या आतमध्ये प्रतिक्रिया निर्माण करतो. मग त्या प्रतिक्रियांना तो एका विचारांशी दुसरा विचार जोडत 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 एक तणावाची परिस्थिती त्याच्या आतमध्ये निर्माण होते. म्हणजे विचारांच्या शृंखलेमुळे जे आणखी प्रतिक्रियात्मक प्रतिक्रिया, रिॲक्शन टू रिॲक्शन हे डेव्हलप होतं, त्यामुळे माणसाला जास्ती तणाव वाटतो. आता ही परिस्थिती एखाद्या युवावस्थेत असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यात दुसरी असेल, त्याच्याकरता त्याचं एज्युकेशनल करिक्युलम, त्याचं करिअर, त्याच्या व्यावसायिक समस्या, या सगळ्या गोष्टींना धरून कदाचित विचारांची शृंखला ही जास्ती वेगाने चालत असेल, त्यामुळे त्याला मानसिक तणाव येऊ शकतो. गृहिणींबद्दल विचार करायचं झालं तर गृहिणींचं दैनंदिन जीवन, त्यांना हाताळायची कौटुंबिक परिस्थिती आणि त्यांचं स्वतःचं स्वास्थ्य,
यामुळे त्यांच्यामध्ये तणाव असू शकतो. आणि जसजसं पुढे वय वाढत जातं त्यावेळी शरीराची थकती शक्ती आणि त्यामुळे येणाऱ्या मर्यादा, वाढत्या वयात असणारे नातेवाईकांमधले संबंध, कुटुंबांमधल्या गुंतागुंती, या सगळ्यांमुळे वृद्धांमध्ये सुद्धा ताणतणाव निर्माण होऊ शकतो. या सगळ्या परिस्थितींमध्ये ध्यान नेमकं काय करतं तर तुमच्या विचारांची जी गुंतागुंत आहे त्यामध्ये एक विलंब आणण्याचं ते काम करतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर विचारांची शृंखला ही अगदी पेंड्युलम सारखी वर खाली जर जात असेल तर ज्यावेळी व्यक्ती ध्यानात बसतो त्यावेळी तो या दोन विचारांमधला विलंब शोधून काढतो. आणि हा विलंब शोधण्यासाठी त्याला सुरुवातीला जरी थोडे प्रयास घ्यावे लागले पण हळूहळू होणाऱ्या सरावामुळे हा विलंब सहज साध्य होतो. आणि म्हणून ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ध्यान करणाऱ्या व्यक्तीमध्ये ध्यानाला बसल्या क्षणापासून त्याच्यामध्ये हा विचारांमधला विलंब जसजसा वाढत जातो तशी तशी त्याच्या आतमध्ये असलेली ऊर्जा, त्याची आंतरिक ऊर्जा, त्याला वेगवेगळ्या शब्दांमध्ये डिफाईन करते. त्याला आत्मिक ऊर्जा म्हणा, आंतरिक ऊर्जा म्हणा, ह्या सगळ्या आंतरिक ऊर्जा जसजशा प्लावित व्हायला लागतात, जसजशा त्या कॅपिटलाइज व्हायला लागतात, त्यामुळे हा विलंब अधिक वाढत जाऊन त्याच्या आतमधल्या आंतरिक ऊर्जेचा प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्वात दिसायला लागतो. आणि यालाच आपण ध्यानामुळे येणारं आंतरिक परिवर्तन म्हणतो. अशा पद्धतीने ध्यानामुळे जर का आंतरिक परिवर्तन व्यक्तीत कार्यान्वित झालं तर निश्चित त्याचं रोजचं जीवन, त्याच्या कामकाजाच्या परिस्थिती किंवा त्याचं कौटुंबिक जीवन, त्याचं सामाजिक जीवन, सगळ्या ठिकाणी त्याला तणावमुक्ती ही सतत त्याचा लाभ मिळत असतो. नक्कीच. आपण खूप छान मार्गदर्शन करत आहात. आपण याविषयी भरपूर जाणून घेणार आहोत पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. मंडळी, आरोग्य संपदा कार्यक्रमात या छोट्याशा विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर, आम्हाला सांगा की आपण तणावाविषयी बोलतो आहे आणि तणावमुक्तीविषयी पण बोलतो आहे. तणाव येतो हे कुठल्या लक्षणांवरून आपण सांगू शकतो? तणावाला सर्वात कॉमन शब्द आजकालच्या जमान्यात आहे स्ट्रेस. स्ट्रेस हा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वयोगटातील लोकांमध्ये मॅनिफेस्ट होतो, म्हणजे त्याची लक्षणं आपल्याला दिसून येतात. फर्स्ट ऑफ ऑल जे लक्षात येतं की तो व्यक्ती एकदम नेहमी थकलेला असतो, त्याला काहीच करण्याची ऊर्जा नसते. मी ड्रेन्ड आहे, मी खूप थकलेला आहे. आता 2 वर्षाच्या मुलापासून तर टीनेजपर्यंत बघून घ्या, शाळेचं काम केलं, शाळेचा जो पण उपक्रम केला, अभ्यास केला, तर मी खूप थकलेला आहे. दुसरं असतं की इरिटेबिलिटी, त्याने चिडचिडपणा येते. छोट्या छोट्या गोष्टीला विनाकारण असणारी चिडचिडता हे एक तणावाचं मुख्य लक्षण दिसून येतं. त्याचप्रमाणे आजकाल लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे जेव्हा आपल्याला कोणती गोष्ट करायची आहे कॉन्सन्ट्रेशननी तर ते कॉन्सन्ट्रेशन कोणाचंच लागत नाही, माझं मन नाही लागत आहे, माझं कॉन्सन्ट्रेट नाही होत आहे. ही कंप्लेंट्स आपल्या नेहमी आपल्या आजूबाजूला आपल्या घरीसुद्धा ही दिसून येतात. त्याच्यामुळे खूप सारे मूड स्विंग्स होतात. बऱ्याचदा मुलं आज असं वाटतं की मी तर हिमालय चढून जाईल, उद्या असं वाटतं की मी बेडच्या खाली पण नाही उतरू शकेल. तर ही तणावाची जी इंटेन्सिटी आहे किंवा जे सिव्हिअरिटीकडे जात आहे तर तेव्हा मूड स्विंग्स आणि डिससॅटिस्फॅक्शन होतं आणि तो चिडचिडपणा शेवटी आपल्याला डिप्रेशनमध्ये जाऊन जीवाला हानी पोचवून, म्हणजे जे आपण म्हणतो की विविध व्यक्ती किंवा सुसाइडल अटेम्प्ट्स याच्यामध्ये पण याच्यापर्यंत पण हा तणावाचा इफेक्ट जाऊ शकतो. हे एवढं गंभीर आहे. नक्कीच. आपण तणाव हा एकच भाग म्हणू शकत नाही की दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स येतात त्याचं कारण असू शकेल. आणखी कुठले प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्यासाठी आपली ही योग साधना खूप महत्त्वाची ठरू शकते? व्हेरियस जे आपले शरीरातील इलनेसेस आहे, क्रॉनिक इलनेसेस आहे, म्हणजे आज वैद्यकीय विज्ञान इतकं पुढे गेलं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे औषधी किंवा उपचार आहेत. परंतु काही बिमाऱ्या ज्याला आपण क्रॉनिक इलनेसेस म्हणतो त्याच्यासाठी आपल्याला आयुष्यभर त्याच्यासाठी औषधी किंवा उपचार घेत राहावं लागतात. तर योग साधनेने काय होतं की या क्रॉनिक इलनेसेसमध्ये आपल्याला एक आंतरिक बदल होऊन आपल्या प्लेक्ससमध्ये एक प्रकारचं इक्विलिब्रियम येऊन त्याच्यामध्ये त्याच्याशी निगडीत जे त्या ऑर्गनचे फंक्शन आहे, उदाहरणार्थ जर आपल्याला डायबिटीजचा त्रास असेल तर ते इन्सुलिन जे आपल्या शरीरामध्ये बनत नाही किंवा कमी प्रमाणात बनतं, तर याच्याकरता योग साधनेद्वारे आपण त्याची कॅपॅसिटी वाढवण्याचा किंवा आपल्या रिसेप्टिव्हिटी वाढवून
त्या औषधींचा डोस आपल्याला कमी करता येऊ शकतो. पण हे नेमकं साध्य होतं जेव्हा आपण एक शास्त्रशुद्ध पद्धतीने योग साधना करतो तेव्हा. सूक्ष्म शरीर रचना म्हणजे काय आणि वैद्यकशास्त्राशी हे कसं निगडीत करता येईल? ध्यान किंवा योग यांचा जेव्हा थोडा गहनतेने अभ्यास केला जातो तेव्हा सूक्ष्म शरीर अशी संज्ञा आपल्याला सापडते. आता सूक्ष्म शरीर म्हणजे नेमकं काय, तर बाह्यातनं बघायला गेलो तर आपण मानवी शरीर आहे आपलं, सर्वसामान्य शरीर ज्याप्रमाणे रचना असते त्याप्रमाणे ही रचना आहे. बॉडी ऑर्गन्स आहेत, त्यांचे दिलेले फंक्शन्स आहेत. पण या बॉडी ऑर्गन्स किंवा आपलं नर्वस सिस्टम आहे याला कोरिलेट करणाऱ्या काही टर्म्स या योगशास्त्रामध्ये वापरल्या जातात. अच्छा. खरं तर या अध्ययनाचा तो एक फार गहन अध्ययनाचा विषय आहे, पण मी थोडं ढोबळ पद्धतीने ते आपल्याला समजून बघतो की जसं मानवी शरीर हे मध्यनाडी तंत्रावर चालतं हे वैद्यकशास्त्रानुसार आधारभूत धरलेलं आहे. अच्छा. आणि या मध्यनाडी तंत्रामध्ये पुढे आणखी 2 भाग होतात, स्वयंचलित नाडी संस्था आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम असं त्याला पुढे आणखी म्हटलं जातं. योगशास्त्रामध्ये याचा अभ्यास करत असताना त्याला विशिष्ट नावं दिलेली आहेत. जसं लेफ्ट सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम हा जो आपल्या शरीरामध्ये असतो त्याला सूक्ष्म शरीरामध्ये किंवा सूक्ष्म शरीराच्या अध्ययन करण्याच्या रचनेमध्ये त्याला इडा नाडी असं म्हणतात. आता वैद्यकशास्त्र हे फक्त शारीरिकदृष्ट्या लेफ्ट सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम काय काम करतं याची व्याख्या करू शकतो, त्याचं फंक्शन सांगू शकतं. पण आपलं मानसिक व्यक्तिमत्व, आपलं भावनिक व्यक्तिमत्व, आपलं बौद्धिक व्यक्तिमत्व किंवा एकूणच माणसाच्या व्यक्तिमत्वाशी या लेफ्ट सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमचा, पर्यायाने इडा नाडीचा, तिचं काय रोल आहे, तिचा काय फंक्शन आहे, या सगळ्यांचा अभ्यास करणं म्हणजे सूक्ष्म शरीराच्या रचनेचा अभ्यास करणं. अच्छा. तर ही इडा नाडी जी आहे ही आपल्या मानसिक व्यक्तिमत्वाची, आपल्या भावनिक व्यक्तिमत्वाला रिप्रेझेंट करते. माणसामध्ये ज्या इच्छा निर्माण होतात आणि त्या इच्छांमधनं कधी त्या चांगल्या असतात, कधी त्या वाईट असतात. परत इच्छाशक्ती असं आपण म्हणतो, म्हणजे ज्याची इच्छाशक्ती दांडगी असली तो त्याचं ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला सहज त्याला समोर जाता येतं. तर ही इच्छाशक्ती किंवा भावनाशक्ती किंवा मानसिक शक्ती या सगळ्यांशी निगडीत असलेली आपल्या शरीरामधली किंवा सूक्ष्म शरीरामधली रचना म्हणजे डावी नाडी, ज्याला इडा नाडी असं म्हणतात. अच्छा. त्याला कॉरेस्पॉन्डिंग आणखी एक नाडी रचना जी आपल्या शरीराच्या उजव्या बाजूला जी राईट सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आहे त्याला कॉरेस्पॉन्डिंग एक सूक्ष्म शरीरामधली नाडी रचना जिला पिंगला नाडी असं म्हणतात. आता जसं मी आधी सांगितलं की आपल्या मानसिक आणि भावनिक व्यक्तिमत्वाची काळजी आपली इडा नाडी घेते, तसंच आपल्या बौद्धिक क्षमतेची, आपल्या शारीरिक डायनामिझमची, फिजिकल डायनामिझमची आणि आपल्या वैचारिक क्षमतेची काळजी घेणारी जी रचना आपल्या शरीरामध्ये आहे त्याला पिंगला नाडी असं म्हणतात. आणि या दोघांमधलं संतुलन इतकं सुंदर साधलं जातं की छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणजे समजा मला आज एक इच्छा झाली की मी अमुक कार्य करावं. सूक्ष्म शरीराच्या रचनेनुसार त्याचं उगमस्थान हे जर डावी नाडी असलं तर त्यावर कार्य काय करणार, त्यावर काय योजना करणार, कसं स्टेप बाय स्टेप ती योजना पूर्ण करणार, या सगळ्यांचं वर्कआउट हे माझ्या उजव्या बाजूनी म्हणजे माझ्या पिंगला नाडीने वर्कआउट होतं. आणि निसर्गाने फार सुंदर रचना आपल्या आतमध्ये केली आहे की या दोघांमध्ये सुद्धा संतुलन निर्माण व्हावं, म्हणजे माणसानी अतिरिक्त इच्छांच्या विळख्यामध्ये अडकू नये आणि अतिरिक्त कार्ययोजना आखून कार्यच करू नये, या दोघांमध्ये असंतुलन निर्माण होऊ नये म्हणून मधली एक रचना आपल्या आतमध्ये केलेली आहे ज्याला वैद्यकशास्त्रामध्ये पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम असं म्हणतात, पण सूक्ष्म शरीर रचनेमध्ये त्याला सुषुम्ना नाडी असं म्हणतात. ही नाडी काय करते तर ही नाडी या दोनही म्हणजे इडा नाडी आणि पिंगला नाडी या दोनही नाड्यांमध्ये सतत संतुलन साधण्याचं काम करत असते. अच्छा. आणि आपल्या विविध शास्त्रांमध्ये, रचनांमध्ये जिथे जिथे योगशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या तत्ववेत्यांनी जिथे जिथे उत्थानाचा मधला मार्ग किंवा उत्थानाचा सोपान मार्ग किंवा सम्यक मार्ग जिथे जिथे म्हटलेला आहे तो हा आपल्या उत्थानाचा मधला मार्ग म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम, पर्यायाने सुषुम्ना नाडी, अशी ही पूर्ण रचना आपल्या शरीरामध्ये आहे. थोडं आणखी मी त्यात एक अवश्य ऍड करू इच्छितो की आपला जो पाठीचा कणा आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे या पाठीच्या कण्याच्या समानांतर ही रचना थोडक्यात असते. डाव्या बाजूला इडा नाडी, उजव्या बाजूला पिंगला नाडी आणि मध्ये सुषुम्ना नाडी.
या पाठीच्या कण्याचा ज्या ठिकाणी शेवटचं टोक असतं, ज्याला मेडिकल सायन्समध्ये ते सॅक्रम बोन असं म्हणतात. आता मुळात हा सॅक्रम शब्द हा ग्रीक ओरिजिनचा आहे. अच्छा. कारण ग्रीक भाषेमध्ये सॅक्रम रिलेट्स टू सॅक्रेड म्हणजे पवित्र. तर ही पाठीच्या कण्याची जी शेवटची अस्थी आहे तिला पवित्र अस्थी असं म्हटलं जातं. आणि या पवित्र अस्थीच्या आतमध्ये एक रेसिड्युअल एनर्जी, एक ऊर्जा आपल्या आतमध्ये बसलेली आहे. ती प्रत्येकाच्या आतमध्ये आहे आणि ही ऊर्जा इथे बसलेली आहे. ध्यान ज्यावेळी आपण करतो त्यावेळी ही ऊर्जा कार्यान्वित होऊन आपल्या सूक्ष्म शरीरातली जी शक्ती केंद्र आहेत त्या सगळ्यांना ती प्लावित करते. त्या सगळ्यांमधली ऊर्जा ती उकलत जाते आणि ही उकललेली ऊर्जा ती आपल्या संपूर्ण शरीर रचनेमध्ये, आपल्या मानसिक व्यक्तिमत्वामध्ये त्याचे प्रतिबिंब आपल्याला दिसायला लागते, त्याचा लाभ आपल्याला व्हायला लागतो. तर अशी ही पूर्ण रचना आपल्या आतमध्ये आहे, ज्याला थोडक्यात सूक्ष्म शरीर म्हणून सांगता येईल. खरं तर हा विस्तृत अध्ययनाचा विषय आहे, पण मी माझ्या परीने आपल्याला थोडक्यात तो समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच सर, आपण खूप छान सांगितलं. आपण विचार करत असतो, कृती करत असतो, अगदी सहज काही गोष्टी करत असतो, पण त्यामागेही इतकी सूक्ष्म शरीर रचना कार्यरत असते. हे खूप महत्वपूर्ण असं मार्गदर्शन आहे. शरीरशास्त्राचा अर्थात सूक्ष्म शरीराचा वैद्यकदृष्ट्या काय महत्व आणि संबंध आहे हे जाणून घेऊया कार्यक्रमातल्या या छोट्याशा ब्रेकनंतर. आपण बघत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. या छोट्याशा विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे योग साधना तणावमुक्तीतून आरोग्याकडे आणि याविषयी चर्चा करत आहे डॉक्टर वैभव चंदनखेडे आणि ॲडव्होकेट महेश धांडेकर सर. आपण खूप छान सांगितलं सूक्ष्म शरीराबाबत. डॉक्टर, मी आपल्याला विचारू इच्छिते की वैद्यकशास्त्रामध्ये सूक्ष्म शरीराला कशा पद्धतीने सांगितलंय? एक्झॅक्टली. मी एका डायग्राम रिलेटेड हे थोडंसं एक्सप्लेन करू इच्छितो. जसं आपण आधी डिस्कस केलेलं आहे की सूक्ष्म शरीर हे आपलं नर्वस सिस्टमचं रिप्रेझेंटेशन असतं. आपल्याला माहिती आहे की पूर्ण बॉडीमध्ये, आपल्या पूर्ण शरीरामध्ये वेगवेगळे भागांमध्ये वेगवेगळे अवयव असतात. म्हणजे छातीमध्ये हृदय, फुफ्फुसं, पोटामध्ये लिव्हर, किडनी, इंटेस्टाईन. पण या सगळ्याला जे गवर्न करतं त्याला आपण सेंट्रल नर्वस सिस्टम असं म्हणतो. तर अशा या सेंट्रल नर्वस सिस्टमचे दोन भाग असतात. एक म्हणजे असतो की ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम, दुसरा असतो सोमॅटिक सिस्टम. आता समजा मला आज गाडी स्टार्ट करायची तर ते माझ्या इच्छेनुसार होतं, दॅट इज सोमॅटिक सिस्टम. आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम हा असा वर्क करतो, तो ऑटोमॅटिकली काम करत असतो. म्हणजे असं आपण कधी म्हणू नाही शकत की आज मी हृदयाचे ठोके घेणार नाही, पण असं असतं की ते ऑटोमॅटिक काम असतं. त्याचे पण दोन मुख्य घटक असतात, पॅरासिम्पॅथिक आणि सिम्पॅथेटिक सिस्टम, जे महेश सरांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर या पिक्चरमध्ये आपल्याला जे दिसत आहे, ज्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये, छातीमध्ये, आपल्या पोटामध्ये वेगवेगळे अंग असतात, त्यांना कंट्रोल करणारं आपलं सेंट्रल नर्वस सिस्टम आहे. या सिस्टमचंच हे रिप्रेझेंटेशन आपल्याला आहे, ज्याची डिस्क्रिप्शन आपल्याला वेगवेगळ्या अभंगात आणि आपल्या लिटरेचरमध्ये, आध्यात्मिक लिटरेचरमध्ये दिसून येतं. तर त्याच नर्वस सिस्टमचा हे रिप्रेझेंटेशन आपल्याला इथे दिसत आहे. आपल्याला इथे 3 अशा नाड्या, ज्या मगाशी सांगितल्या, इडा पिंगला नाडी आणि ही सुषुम्ना नाडी असं दिसतंय. तर याचं मेडिकल कोरिलेशन हे आहे की हे उजवी आणि डावी बाजूला जे आपल्याला दिसत आहे ते आपल्या सिम्पथेटिक नर्वस सिस्टम, म्हणजे थोडक्यात बॉडीचा ॲक्सिलरेटर असं हे असतं. आणि हे मधलं जे आहे त्याला पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम, जे की थोडक्यात बॉडीचा ब्रेक आहे असं आपण याला म्हणू शकतो. आणि जे स्टार्स किंवा जे चक्र मगाशी संबोधित करण्यात आलं ते काही एक दुसरं नसून ते प्लेक्सस असतात. प्लेक्सस म्हणजे आर्टरीज, वेन्स आणि नर्व याचं एक जाळं आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात असतात. तर हे जे चक्र आहेत किंवा प्लेक्ससेस आहेत ते आपल्या बॉडीच्या ज्या भागामध्ये असतात तिथल्या ऑर्गन्सला, तिथल्या अवयवांना त्यांचं फंक्शन कंट्रोल करतं, त्यांना ते रेग्युलेट करतं. उदाहरणास्तव की हे 2 नंबरचे जे चक्र आहे त्याला आपण स्वादिष्टान चक्र असं म्हणतो, पण मेडिकल भाषेत त्याला आयोटिक प्लेक्सस असं म्हटलं जातं. आता हे ज्या भागात असतं तिथे लिव्हर, किडनीज, इंटेस्टाईन आणि पॅनक्रियास याच्या फंक्शनला ते कंट्रोल करतं. म्हणजेच की जर डायबिटीसचा प्रॉब्लेम असेल तर मेनली या प्लेक्ससमध्ये हा प्रॉब्लेम असू शकतो, जो की ध्यानधारणेद्वारे त्याची तीव्रता कमी करता येते. सोबतच हे जे माकड हाड इथे दिसतंय
त्याच्यामध्ये जी आपल्या चराचरातील जी एनर्जी आहे किंवा रेसिड्युअल फोर्स आहे तो 3.5 कुंडल मारून इथे बसलेला असतो, म्हणून त्याला कुंडलिनी असं म्हणतात. जेव्हा या तीनही नाडी चक्रांमध्ये, या सूक्ष्म शरीरांमध्ये जेव्हा ही एनर्जी संचारते तेव्हा आपल्याला इक्विलिब्रियम किंवा संतुलन तयार होतं आणि ज्या प्लेक्ससपासनं ती वाहते त्याला ते संतुलित करून आपल्याला याची जाणीव मेडिकली आपल्या तळहातावर आणि टाळूवर ही आपल्याला फील होते. याचंच प्रमाण आपण मेडिकली पेट स्कॅनद्वारे किंवा EEGद्वारे, जे की ब्रेनची आपण पट्टी म्हणतो, जशी छातीची पट्टी असते तशीच ब्रेनची पट्टी पण असते, त्या पट्टीमध्ये थीटा वेव्हद्वारे दिसतात. थीटा वेव्स हे आपल्या शरीरात जेव्हा आपण शांत किंवा एकदम डीप स्लीपमध्ये असतो तेव्हा ती आपल्याला मिळते. तीच सेम स्थिती या ध्यानाद्वारे आपल्याला प्राप्त होऊ शकते. खूप छान सांगितलं. खरं तर वैद्यकशास्त्रामध्ये आपल्या 7ही चक्रांचं असं विवेचन आहे, हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. कारण आपण आतापर्यंत 7 चक्रांना एक इमॅजिनरी म्हणून, पण ती गुंतागुंत प्रत्येक ठिकाणी त्या त्या अवयवांना काबूत ठेवण्याचं काम करते किंवा संचालित करते. खरंच हे खूप महत्त्वपूर्ण आणि हे प्रूव्हन पण आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. खरं तर या सगळ्या शरीर रचनेमध्ये यांना जास्त महत्त्व दिले आहे. आता सरांनी चक्रांना म्हटलं ते, तर त्या चक्रांना संतुलित ठेवण्याचं काम योग किंवा ध्यान करतं. तर मला सगळ्यात पहिले हे सांगा की ध्यानधारणा म्हणजे काय आणि ऑथेंटिक शास्त्रशुद्ध ध्यान कसं केलं जातं? आपण आधी विचारलेल्या 2 प्रश्नांपैकी पहिल्या प्रश्नाला आपण आधी थोडं माहिती करून घेऊया. आपण ध्यान आणि धारणा असे 2 शब्द विचारलेत. तर निश्चित ध्यान म्हणजे मी जसं सुरुवातीला सांगितलं की आपल्या विचारांच्या शृंखलेमध्ये जो विलंब आहे त्या विलंबाला साध्य करणं आणि त्या विलंबाला अधिकाधिक वाढवून आपल्या मनाची निर्विचारितेची स्थिती, म्हणजे मनात कुठलाही विचार नाहीये आणि मन पूर्णपणे शांत झालंय. शरीराची आणि मनाची स्थिती अशी झाली की ज्यावेळी कुठलाही विचार मनात नाहीये, अशी जी शून्याची स्थिती आपल्याला पहिल्यांदा जाणवते आणि ही जाणीव जशी हळूहळू अधिक वृद्धिंगत होत जाते, याचा अनुभव घेणं म्हणजे ध्यान करणं. जर का कोणी व्यक्ती म्हणत असेल की ध्यानाची व्याख्या काय आहे, तर बरेचदा असं म्हटलं जातं की कुठल्या तरी एका विशिष्ट वस्तूवर किंवा व्यक्तीवर किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी चित्त लावणे, चित्त एकाग्र करणे, त्याचा प्रयास करणे. तर ही फक्त ध्यानाची तयारी झाली. अच्छा, तुम्ही एखाद्या ठिकाणी चित्त लावताय किंवा आपलं मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करताय, तर ही फक्त तुम्ही ध्यानाची तयारी करताय. खरी ध्यानाची सुरुवात तुमची त्यावेळी होते ज्यावेळी स्पॉन्टेनियसली, उत्स्फूर्तपणे विचारांमधला विलंब वाढून तुम्ही पूर्णतः शांती आणि पूर्णतः निर्विचार स्थितीचा अनुभव घेता. याला आणखी थोडं कोरिलेट आपण जर महर्षी पतंजलींच्या योगशास्त्राशी केलं तर त्यांनी सांगितलं की मी जो अष्टांग योग सांगितलाय त्याचं अंतिम ध्येय काय आहे, तर त्याचं अंतिम ध्येय की निर्विचार समाधी प्राप्त झाली पाहिजे. म्हणजे निर्विचारतेची स्थिती तुमच्यात घडून आली पाहिजे, म्हणजे ध्यान. त्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न सायास केले याला ध्यान म्हणता येईल नाही, ती फक्त ध्यानाची तयारी म्हणता येईल. म्हणून ध्यान नेमकं काय आणि ध्यानाची तयारी काय हे समजून घेणं आवश्यक आहे. आता दुसरा शब्द आपण म्हणला धारणा. धारणा म्हणजे एखाद्या स्थितीमध्ये तुम्ही जास्ती वेळ स्वतःला स्थित करणे. तर साधक किंवा नवीन व्यक्ती ज्यावेळी ध्यान शिकतो त्यावेळी सुरुवातीला तो काय करतो, थोडंसं प्रयास करून या विचारांमधला विलंब वाढण्याचा प्रयत्न करतो. जसजसा त्याला याची सवय लागायला लागते मग ही गोष्ट उत्स्फूर्तपणे घडून येते आणि हा विलंब अधिक वाढतो. ह्या विलंबाला धरून त्याने ध्यानाच्या स्थितीत बसून राहणे म्हणजे ध्यानधारणा. असं आपल्याला त्याला वर्णन करता येईल. क्षमा करा, मला दुसरा प्रश्न आपण जो विचारला तो पुन्हा एकदा आपण सांगावा. ऑथेंटिक म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने ध्यान करणं म्हणजे काय? निश्चित ध्यानाचं एक निश्चित शास्त्र आहे. पण मी असं की आज जो दर्शक आपल्या पुढे आहे आणि जो दर्शक आपल्याला ऐकतोय त्याला शास्त्राच्या गुंतागुंतीमध्ये नेण्याऐवजी ध्यान कसं साध्य करून घेता येईल, याची कुठली सोपी पद्धत कशी वापरता येईल किंवा सोप्या पद्धतीचं अध्ययन कसं करता येईल, निश्चित हे जाणून घेण्यात आपला दर्शक आजचा जास्ती इंटरेस्टेड असेल. नक्कीच. तर गेली 18-20 वर्षे मी स्वतः डॉक्टर साहेब ज्या ध्यानाच्या पद्धतीचा व्यक्तिगत अनुभव घेतोय आणि त्याचा लाभ आम्हाला आमच्या व्यक्तिगत जीवनात होतोय ती म्हणजे सहजयोग ध्यान पद्धती. या सहजयोग ध्यान पद्धतीमुळे आपल्याला सहजच
ध्यानाचा जो विलंब ज्याची व्याख्या आपण केली आणि ध्यानाची धारणा, या दोन्ही स्थिती आपल्याला सहज अनुभवता येतात. म्हणजे अगदी दैनंदिन जीवनात सर्वसामान्यप्रमाणे काम करणाऱ्या, ऑफिसमध्ये जाऊन काम करणाऱ्या आणि कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीला सहज जमणारी अशी एक ध्यानाची पद्धत म्हणजे सहजयोग ध्यान पद्धती. अच्छा. यात काय होतं की जसं डॉक्टर साहेबांनी मगाशी ती सूक्ष्म शरीराची रचना आणि आपल्या नाडी रचना प्लेक्सस याच्याशी जोडून चक्रांची रचना सांगितली, तर आपल्या आतमध्ये बसलेली जी पाठीच्या कण्याच्या सगळ्यात शेवटी बसलेली जी शक्ती आहे, ही शक्ती आपल्या ध्यानाच्या स्थितीमध्ये कार्यान्वित होते. पण ती कधी कार्यान्वित होते? ज्यावेळी आपल्या या विचारांमधला विलंब प्रस्थापित होतो, त्यावेळी ही शक्ती मध्य नाडीच्या मार्गातून वर यायला लागते, ऊर्ध्वगामी मार्गाने ती यायला लागते अच्छा. आणि तिच्या मार्गात येणाऱ्या सर्व चक्रांना ती प्लावित करते. आणि ज्यावेळी ती शेवटच्या ऊर्जा केंद्राला येते, ज्याला योगशास्त्रामध्ये सहस्त्रार चक्र असं म्हणतात, मेडिकल सायन्समध्ये लिम्बिक एरिया असं म्हणतात, त्यावेळी ती शेवटच्या ऊर्जा केंद्राला स्पर्श करते आणि शेवटच्या ऊर्जा केंद्राला तिने स्पर्श केलाय आणि ते शेवटचं ऊर्जा केंद्र प्लावित झालंय, याची खरोखर अनुभूती ध्यानात येणं म्हणजे खऱ्या अर्थाने ध्यान लागणं. सहजयोगामध्ये हे सहज साध्य होऊ शकतं. हे कोणत्याही वयोगटाच्या व्यक्तीला सहज साध्य होऊ शकतं. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला की ज्याला त्याच्या व्यक्तिगत जीवनातून, कार्यालयीन कामकाजातून वेळ मिळणं फार कठीण आहे धकाधकीच्या जीवनात, त्याला सुद्धा हे सहज साध्य होऊ शकतं. तर असा सहजयोग ध्यान केंद्राचा एक उपयोग सर्वसामान्य माणूस त्याच्या जीवनात ध्यानाचा लाभ प्राप्त करून घेण्यासाठी करून घेऊ शकतो. नक्कीच. विषय तसा खूप इंटरेस्टिंग होतो आहे आणि याविषयी आणखी माहिती आपण घेणार आहोत, पण घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण बघत राहात आरोग्य संपदा कार्यक्रम. मंडळी, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या आरोग्य संपदाच्या या पुढच्या भागात. आणि खरंच चर्चा इतकी छान रंगली आहे. सहजयोग याविषयी आपण खूप छान मार्गदर्शन केलं. सहजयोगातून तणावमुक्ती कशी साधली जाते आणि वैद्यकशास्त्रात याविषयी काही अध्ययन झालं आहे का किंवा संशोधन झालेलं आहे का? निश्चित. मी आधी सहजयोग म्हणजे काय याबद्दल थोडक्यात सांगतो. नक्कीच. सहजयोग म्हणजे या शब्दाची जर का आपण फोड केलीत की सह, ज आणि योग. सह म्हणजे आपल्या सोबत, ज म्हणजे जन्माला आलेला किंवा उपजतच आपल्या आतमध्ये व्यवस्था असलेला, या व्यवस्थेचा योग आपल्याशी घडून येणे म्हणजे आपल्याला सहजयोग म्हणता येईल. अच्छा. जसं जमिनीत पेरलं गेलेलं जे बी आहे, त्या बीजामध्ये आधी रोपटं होण्याची आणि रोपट्यावरनं वटवृक्ष होण्याची जी क्षमता आहे ती मूळतः बीजामध्ये असते. पण त्याचा आविष्कार कधी होतो? ज्यावेळी ते पेरलं जातं आणि मग ते उकलत जातं, त्यातल्या शक्ती उकलत जातात. तसं प्रत्येक मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये हा योग अस्तित्वात आहे. आणि ज्यावेळी त्याची आईच्या उदरामध्ये त्याची मनुष्य म्हणून निर्मिती झाली आणि तो या मनुष्य म्हणून जन्माला आला, तेव्हापासून त्याच्या आतमध्ये ही संपूर्ण रचना आणि व्यवस्था आहे. आणि त्याचं वैद्यकीय कोरिलेशन आता डॉक्टर साहेबांनी आपल्याला समजावून सांगितलेलंच आहे. तर जसं मी यापूर्वी सांगितलं की या सूक्ष्म शरीर रचनेमध्ये आपल्या पाठीच्या कण्याच्या सगळ्यात शेवटच्या ठिकाणी जी रेसिड्युअल एनर्जी किंवा जी ऊर्जा बसलेली आहे, ज्याला कुंडलिनी शक्ती असं म्हणतात, त्या कुंडलिनी शक्तीचं ध्यानाच्या माध्यमातून ती कार्यान्वित झालेली ऊर्जा या आपल्या संपूर्ण शरीर रचनेला, संपूर्ण सूक्ष्म शरीराला प्लावित करून त्याची ऊर्जा ज्यावेळी कार्यान्वित होते, त्यावेळी जो संपूर्ण योग आपल्या आतमध्ये घडून येतो त्याला आपण सहजयोग म्हणू शकतो. अच्छा. आणि या सहजयोगाच्या साधनेमधून मनुष्य किंवा एक सर्वसामान्य माणूस नित्यनेमाने रोज ज्यावेळी साधना करेल त्यावेळी त्याला आपल्या आतमध्ये हा घडून येणारा बदल, हा ऊर्जा प्रवाह आणि या ऊर्जा प्रवाहातून त्याच्या आतमध्ये येणारा आंतरिक बदल हा अगदी रोजच्या रोज त्याला अनुभवायला मिळतो. आणि मग हळूहळू साधकाचा एक स्वतःचा जर्नी सुरू होतो. म्हणजे अनुभव येणे, त्यातून विश्वास बसणे, त्यातून आणखी पुढच्या शोधाला लागणे, असा त्याचा स्वतःचा व्यक्तिगत एक प्रवास सुरू होतो. आणि या प्रवासामध्ये जो आनंद आहे हा फार व्यक्तिगत आनंद आहे आणि प्रत्येकाने तो त्या आनंदाचा लाभ घेतला पाहिजे. आता या सूक्ष्म शरीर रचनेमध्ये जो योग घडून येतो याला काही वैद्यकीय आधार आहे का किंवा याच्यात काही वैद्यकीय संशोधन झालेलं आहे का, याच्याबद्दल मी डॉक्टरांना विनंती करेल की त्यांनी माहिती पुढे सांगावी. नक्कीच. तर सर्वात महत्त्वाचं असते की एक
झी जनरेशनमध्ये असा शब्द प्रचलित आहे, ॲड्रेनालिन रश किंवा शुगर रश. तर ॲड्रेनालिन रश जेव्हा येतो तर तो एक तणावचा तो द्रव्य असतो किंवा हॉर्मोन असतो. अच्छा. तर तो हॉर्मोन आपल्या शरीराची हृदयाची गती वाढवतो, आपल्या मसल्सचं मेटाबॉलिझम वाढवतो. पण हे जर सतत राहिलं, हे एक क्षणिक गोष्टीसाठी असतं. म्हणजे वाघ पुढे आला तर आपलं ॲड्रेनालिन सिक्रेट होणार, पण प्रत्येक कामामध्ये जर ॲड्रेनालिन सिक्रेट होत गेलं ते नक्कीच आपल्या शरीराला लॉंग टर्म आणि परमनंट हानी पोहोचू शकतो. तर ॲड्रेनालिन लेवल्स जेव्हा असं आपण योग करतो किंवा सहज योग करतो तर ॲड्रेनालिन लेवल्स आपल्या बॉडीचे रेग्युलेट होऊन ते ऑप्टिमम नॉर्मल रेंजमध्ये येतात. आणि याच्याशी रिलेटेड जे संशोधन झालेलं आहे ते याच टॉपिकशी रिलेटेड झालेलं आहे की एक शोधनिबंध म्हणजे आपण ज्याला रिसर्च आर्टिकल म्हणतो, योगाचा इफेक्ट आपल्या बॉडीवर. तर ॲड्रेनालिन लेवल्स बिफोर अँड आफ्टर हे कॅल्क्युलेट केले गेले आणि त्याच्यात असं दिसून आलं की योगद्वारे आपल्याला आपलं दैनंदिन कार्य करताना सुद्धा पण ॲड्रेनालिन लेवल्स इन चेक ठेवता येतात. अच्छा. हे एक झालं. दुसरं असं झालं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे एपिलेप्सी किंवा मिरगी. मिरगी ही बिमारी आपल्याला एकदम फिट्स येतात किंवा वेगवेगळे त्याला डेफिनेशन्स आहेत. तर या बिमारीमध्ये सुद्धा पण शोधनिबंध आहेत, PhD आहेत. मी इथे मेन्शन करू इच्छितो की लेडी हार्डिंग्स मेडिकल कॉलेज दिल्ली इथल्या 2 डॉक्टर्सनी या सहयोग आणि त्याचा बॉडीवर इफेक्ट किंवा वेगवेगळे डिझिजेस जसं ॲड्रेनालिन झालं, एपिलेप्सी, एसेन्शियल हायपरटेन्शन याच्यावर शोधनिबंध पब्लिश करून जगासमोर एक उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यात त्यांची PhD पण आहे. अच्छा. आपल्या योगचा सहजयोगचा इफेक्ट आपल्या बॉडीवर कसा होतोय याच्या रिलेटेड त्याच्यामध्ये आपले रेकॉर्ड्स घेतले जातात आणि वेगवेगळ्या विषयांवर संशोधन पण चालू आहे. सोबतच कोविड पिरियडमध्ये इथे असं झालं होतं की प्रत्येक व्यक्तीला कोविड ग्रस्त होता, नाहीतर त्याची भीती होती किंवा त्याच्याशी खूप जास्ती म्हणजे आपण ज्याला म्हणू की एक त्याचा इफेक्ट काय होईल आणि मला बघा झालं तर काय होईल अशी इन्सिक्युरिटी सगळ्यांमध्ये होती. तर या पिरियडमध्ये सुद्धा हा सहजयोग ऑनलाईनद्वारे यूट्यूब आणि इंटरनेटच्या माध्यमातून घरोघरी हा शिकवण्यात आला. प्रत्येक व्यक्तीला या सहयोगाचं नॉलेज देऊन घरी बसल्या बसल्या हे करता आलं. म्हणजे की या मॉडर्न युगात आपण स्वतःसाठी थोडासा 5-10 मिनिटाचा वेळ काढून आपल्यासाठी स्वतःसाठी फायदा ज्याला आपण मी टाइम म्हणतो, तर या मी टाइमचा उपयोग करून स्वतःची एक हेल्थ आणि वेलनेस, फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिंग एस्टॅब्लिश करता आलं. इथे आणखीन एक मी मेन्शन करू इच्छितो की माझ्या आर्मी करिअरच्या टेन्युअरमध्ये आपल्याला माहिती आहे की आपले सगळे सोल्जर्स जे फायटिंग सोल्जर्स आहे ते एका विशिष्ट अल्टिट्यूडवर जाऊन म्हणजे हिमालयात जाऊन किंवा त्याच्यापेक्षा वरती जाऊन जिथे हवा खूप पातळ असते, BP लगेच वाढतं, ऑक्सिजन कमी असतं, अशा लेवलमध्ये आपण एक स्टेज लेवल 1चं ॲक्लिमटायझेशन म्हणजे आपल्या शरीराला त्याच्याशी अडॅप्ट करण्यासाठी आपण वेळ देतो. पण असं दिसून आलं की बरीचशी लोक या फिट असून सुद्धा, आर्मीमध्ये फिट व्यक्तींनाच घेतलं जातं, तर फिट असून सुद्धा ते फिट नव्हते होत. तर अशा पद्धतीचं एक 10 मिनिट्सचं ध्यान पद्धती करून त्यांचं लगेच म्हणजे ध्यानाच्या आधी BP, SpO2 ऑक्सिजन लेवल आणि पल्स रेट हा मेजर करून ध्यानानंतर मेजर केला तर मॅक्सिमम लोक यांनी बेनिफिट झाले आणि ते आपल्या देशाचं संरक्षण करण्यात त्यांचा खूप मोठा योगदान झाला. तर हे प्रात्यक्षिक स्वतः फर्स्ट हँड म्हणजे माझ्या थ्रू झालं, त्याच्यासाठी आय एम व्हेरी मच ग्रेटफुल. नाही, खरंच ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मुलाचं एक कार्य आहे. आपले सोल्जर्स आपली रक्षा करतात आणि त्यांचं मनस्वास्थ्य किंवा शारीरिक स्वास्थ्य राखणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. खूप छान सांगितलं आपण. पण सहज योग यामध्ये ध्यान प्रक्रिया नेमकी काय आहे आणि खरं तर आपले जे आपण सर्वसामान्य आपल्याला कामही असतं, घर पण बघायचं आणि या सगळ्या व्यस्ततेमध्ये यासाठी वेळ कसा काढला जातो? सहजयोग प्रक्रियेमध्ये ध्यान प्रक्रिया नेमकी काय आहे याचं उत्तर देताना मी निश्चित सहजयोगाच्या ज्या संस्थापिका आहेत डॉक्टर निर्मला देवी श्रीवास्तव, ज्यांना संपूर्ण सहजयोग परिवार आदराने श्री माताजी म्हणून त्यांना संबोधित करतात, त्यांचा उल्लेख करीत. श्री माताजी स्वतः मेडिकल सायन्सच्या विद्यार्थिनी होत्या आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा गांधींच्या सह त्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होत्या. सुदैवाने नागपुरात त्यांचं बालपण गेलेलं आहे, नागपुरात त्यांचं शिक्षण पण झालेलं आहे
आणि पुढे लाहोर मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी त्यांचं वैद्यकीय शिक्षण परस्यू केलं आणि त्यानंतर सन 1973 साली सहयोगाची सुरुवात झाली. त्यावेळी आपल्या आतमध्ये हे जे सगळं शरीर रचना आहे आणि सूक्ष्म शरीर आहे, या सूक्ष्म शरीरामध्ये जे चक्र आणि नाड्या आहेत त्या चक्र आणि नाड्यांना कुंडलिनी शक्तीच्या माध्यमातून उद्युक्त करून, म्हणजे मगाशी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हा जो सूक्ष्म शरीराचा आपण जर रचना पाहिली तर या सूक्ष्म शरीरामध्ये इथे असलेली ही कुंडलिनी शक्ती ध्यानाच्या स्थितीमध्ये उद्युक्त होऊन ती सर्व नाड्यांना आणि या न्यूरल प्लेक्ससेसना प्लावित करून ज्यावेळी वर येते त्यावेळी हा योग आपल्या आतमध्ये घडून येतो. आता प्रत्येक व्यक्तीने याला नेमका किती वेळ दिला पाहिजे, तर असं आहे की ज्याचा जितका शोध आहे, ज्याची जेवढी भूक आहे, त्यांनी निश्चित त्याला वेळ द्यायला हवा. पण एक कॉमन पॅरलन्समध्ये सांगता येईल की सहजयोग ध्यान केंद्रांवर, म्हणजे नागपूर शहर आणि ग्रामीण इथे म्हणून साधारणतः एक 60 ध्यान मार्गदर्शन केंद्र आहेत की जिथे आठवड्यातनं एकदा साधकाने एकत्र येऊन त्याच्या साधनेसाठी आवश्यक असलेलं मार्गदर्शन घ्यावं आणि त्यानंतर त्याला घरी जसा वेळ ऍडजस्ट होईल त्याप्रमाणे त्यांनी ध्यान करावं, अशी एकंदर ती पद्धती आहे. तर साधारणतः दिवसातनं सकाळी एक 5-10 मिनिटं, संध्याकाळी 5-10 मिनिटं इतका वेळ निश्चितच आपण स्वतःकरता काढू शकतो. अशा पद्धतीने ध्यान करण्याची गायडन्स श्रीमाताजींनी वेळोवेळी दिलेला आहे. सोबत आपल्या आतमध्ये जसं नाड्या आणि आपल्या आतमधल्या नाड्या आणि चक्र यांची स्वच्छता मेंटेन करण्यासाठी काही सोपी नॅचरल ट्रीटमेंट्स श्रीमाताजींनी वेळोवेळी सांगितलेल्या आहेत. या ट्रीटमेंट्सच्या माध्यमातून आपल्याला आपल्या नाड्यांमध्ये कुठे काही अडचण असेल, काही ब्लॉकेज असतील, काही व्याधी असतील, ज्यांचं वैद्यकीय निदान होत नाहीये किंवा जेनेटिकली काही आपल्याला अडचण असेल, तर या सगळ्या अडचणींवर शुद्धीकरण करण्यासाठी या अतिशय सोप्या घरी करता येण्यासारख्या ट्रीटमेंट्स श्रीमाताजींनी सहयोगात शिकवलेल्या आहेत. तर असं सांगता येईल की दिवसातनं साधारणतः प्रत्येक साधकांनी किमान स्वतःकरता एक 5-10 मिनिटं सकाळी, 5-10 मिनिटं सायंकाळी आणि आठवड्यातनं एकदा ध्यान मार्गदर्शन केंद्रावर स्वतःला अपडेट करून घेण्यासाठी जर आलात तर मार्गदर्शन केंद्रावरचं आठवडी जे ध्यान सत्र असतं हे साधारणतः 1 तास 1.25 तास चालतं. तर त्यात तुम्ही संपूर्ण कुटुंबासह सहभागी होऊन स्वतःच्या जोडीदाराच्या, मुलांच्या, घरातील वयोवृद्धांच्या संपूर्ण स्वास्थ्यासाठी 1 तास 1.25 तास निश्चित तुम्ही स्पेंड करू शकता आणि त्यातून आरोग्यावर आपले दूरगामी परिणाम होणाऱ्या या गोष्टीचा लाभ घेऊ शकता. मार्गदर्शन केंद्र हे इज फ्री आहे, याच्यात कुठलंही सबस्क्रिप्शन नाही आहे, तर याचा उपयोग आपण नक्कीच घेऊ शकता. नक्कीच. कुठलाही आजार झाला किंवा त्रास असला तर औषधोपचारासह योग साधना खरंच हे एक उत्तम औषध ठरू शकतं. मंडळी, आपण बघत आहात आरोग्य संपदा कार्यक्रमात. आणखी जाणून घेणार आहोत योग साधना तणावमुक्तीतून आरोग्याकडे याविषयी. घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमात. आणि आजचा विषय आहे ध्यान साधना तणावमुक्तीतून आरोग्याकडे. महेश सर, आम्हाला सांगा की शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि इतरही सामाजिक क्षेत्रात कुठले कुठले कार्यक्रम राबवले जातात? सहजयोग ध्यान केंद्रातर्फे भारताच्या ऑलमोस्ट प्रत्येक शहरामध्ये ध्यान केंद्र चालवले जातात. नागपुराचं बोलायचं झालं तर नागपूरमध्ये शहर आणि ग्रामीण मिळून 60 ध्यान मार्गदर्शन केंद्र आहेत जी संपूर्णतः निःशुल्क तत्वावर चालतात. अशी एकूण महाराष्ट्रभर 1300 ध्यान केंद्र आहेत, शहर आणि ग्रामीण या दोन्ही भागांमध्ये. याशिवाय लहान मुलांसाठी याच ध्यान केंद्रावर विशेष बाल मार्गदर्शन केंद्र किंवा बाल ध्यान केंद्र चालवली जातात, लहान मुलांना लहानपणापासूनच ध्यानाची रुची व्हावी म्हणून. युवकांसाठी युवा कनेक्ट किंवा युवा शक्ती या सदराखाली विविध ऍक्टिव्हिटीज चालवल्या जातात. महिलांसाठी त्यांचं स्वास्थ्य आणि योगात त्यांचा आणखी रुची वाढावी या सगळ्यांसाठी म्हणून नारी शक्ती म्हणून कार्यक्रम चालवले जातात. आणि याशिवाय शैक्षणिक क्षेत्रात सहयोगाचा फार कार्यक्रम चालवले जातात. श्री माताजींनी स्वतः हिमाचल प्रदेश धर्मशाळा इथे एक इंटरनॅशनल सहयोगा पब्लिक स्कूल स्थापन केलेली आहे, जिथे परकीय म्हणजे परदेशातील आणि भारतातील मुलांना भारतीय जीवन पद्धती आणि आधुनिक शिक्षण याचा मेळ करून शिक्षण दिलं जातं. नक्कीच. खरंच हे मुलाचं मार्गदर्शनच ठरत असेल, विद्यार्थी किंवा शिक्षक किंवा इतर लोकांसाठी पण. खरं तर उत्सुकता अशी आहे की आम्हाला म्हणजे प्रेक्षकांना तुम्ही काही प्रात्यक्षिक करून दाखवाल का? तर आपण
आपले पाय जमिनीला टच करून म्हणजे खुर्चीवर बसून असाल तर घरच्या घरी प्रेक्षक वर्गांना पण मी निवेदन करील की त्यांनी जिथे बसून आहात तिथे बसून राहावं. नंतर दोन्ही हात आपले असे उघडे करून कुठलीच मुद्रा करण्याची गरज नाही आहे, कम्फर्टेबली असं बसून राहायचं आहे. अच्छा. त्याच्यानंतर पूर्ण प्रक्रिया आपण डोळे बंद करून करू आणि उजव्या हाताचा उपयोग करू. तर ते एकदम सिंपल आहे की आपण डोळे बंद करून हळुवार पद्धतीने दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळुवार सोडायचा आहे. डोळे बंदच ठेवून आपला राईट हँड, उजवा हात, सरळ हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे, जे आपल्या डाव्या बाजूला असतं. या चराचरातील शक्तीला आपण निवेदन करून अशी प्रार्थना करू. हे परमेश्वर, मी एक शुद्ध आत्मा आहे. ही प्रार्थना मनातल्या मनात करता येईल. हे परमेश्वर, मी एक शुद्ध आत्मा आहे. आपल्या हृदयाला पूर्णपणे फील करत ही प्रार्थना करू. हे परमेश्वर, हे ईश्वर, मी एक शुद्ध आत्मा आहे. डोळे बंदच ठेवून आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर घेऊन जाऊ, जिथे आपण कुंकू लावतो, टिकली लावतो. इथे हलकंसं दाब देत मान थोडीशी पुढे करत इथे प्रार्थना करू. पूर्ण हृदयानिशी प्रार्थना करू. हे परमेश्वर, मी स्वतः सकट सर्वांना क्षमा केली आहे. क्षमाभाव हा आपल्यात नेहमी असावा. हे परमेश्वर, मी स्वतः सकट सर्वांना क्षमा केली आहे. या प्रार्थनेनंतर आपला डोळे बंदच ठेवून आपला उजवा हात टाळू भागावरती घेऊन जायचा आहे. या टाळू भागावर आपल्या हाताच्या हथेलीने प्रेस करून घड्याळच्या सुईच्या दिशेने आपल्या टाळूवरची चमडीला फिरवायचं आहे. मनातल्या मनात पूर्ण मनापासून आपल्याला ही गोष्ट मागायची आहे. हे परमेश्वर, आपण मला माझा आत्मसाक्षात्कार द्या. श्री माताजी, मला माझा आत्मसाक्षात्कार द्या. मला या परमचैतन्याची जाणीव होऊ द्या. हळूहळू आपला उजवा हात वापस आपल्या मांडीवर घेऊन यायचा आहे. डोळे बंदच ठेवून आपल्या टाळू भागावरती आपलं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हळूवार डोळे उघडू शकतो. आजचा विषय होता योग साधना, तणावमुक्तीतून आरोग्याकडे. आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपण दोघंही इथे आलात त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीनं मी आपल्या दोघांचेही आभार मानते. नमस्कार. नमस्कार.